नमस्कार, मी विशाल परदेशी. 2019चा महासंग्राम हे आपण विशेष बुलेटिन आज आपण बघतोय. पण सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूयात घडामोडींना. काँग्रेस पक्षानं उमेदवारांची 6वी यादी जाहीर केली आणि यामध्ये राज्यातील 7 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, धुळ्यामधून कुणाल रोहिदास पाटील, नंदुरबारमधून केसी पडवी, वर्ध्यातून ॲडव्होकेट चारुलता टोकस, शिर्डीत भाऊसाहेब कांबळे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली. सर्वांचं लक्ष लागलेल्या नांदेड आणि हिंगोली या मतदारसंघातील उमेदवारांची नावं अद्याप जाहीर झालेली नाहीत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील आतापर्यंत 12 उमेदवार जाहीर झालेत, त्यात मुंबईतील 3 जागांचा समावेश आहे. पाहुयात जाहीर झालेल्या यादीतील महाराष्ट्रातील नावं. यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, नंदुरबारमधून केसी पडवी, धुळ्यामधून कुणाल रोहिदास पाटील, वर्ध्यातून ॲडव्होकेट चारुलता टोकस, शिर्डीत भाऊसाहेब कांबळे, रत्नागिरी सिंधुदुर्गातनं नवीनचंद्र बांदिवडेकर. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर. सागरकडे आपण जाऊयात सुरुवातीला. सागर, आपण बघतोय की मुंबईतली यादी जाहीर झाली आहे. दक्षिण मध्य मुंबईतनं एकनाथ गायकवाडांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या सगळ्या याच्यामध्ये खरं तर इतर देखील नावं चर्चेत होती, त्याबद्दल काय सांगता येईल? सागर, तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? हा विशाल, माझा प्रश्न असा होता की दक्षिण मध्य मुंबईतनं एकनाथ गायकवाडांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, पण या यादीमध्ये खरं तर संजय निरुपम यांचं नाव देखील स्पर्धेत होतं. नेमकं असं काय घडलं की गणित बदलताना दिसतंय? विशाल, एक गोष्ट पहिल्यांदा सांगू इच्छितो. मुळात काल रात्री उशिरा काँग्रेसचे नेहमीप्रमाणे उशिरा यादी जाहीर होते, त्याप्रमाणे जाहीर झाली. त्यामध्ये मुंबईमधून एकनाथ गायकवाड यांचं दक्षिण मध्य मुंबईमधून नाव जाहीर झालेलं आहे. दक्षिण मध्य मुंबई हाच मतदारसंघ यापूर्वी एकनाथ गायकवाडांचा होता. या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती, पण मात्र 2014ला राहुल शेवाळे जे शिवसेने भाजप युतीचे उमेदवार होते त्यांचा विजय झाला होता. आता जी चर्चा सुरू होती, एकनाथ गायकवाड यांच्याऐवजी भालचंद्र मुनगेकर हे उमेदवार असतील का, किंवा दुसऱ्या बाजूला एकनाथ गायकवाड यांच्या ऐवजी त्यांची मुलगी वर्षा गायकवाड ज्या विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत त्या उमेदवार असतील. पण अखेर परत एकदा काँग्रेस हायकमांडनी एकनाथ गायकवाड यांना संधी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण काँग्रेसच्या यादीमध्ये संजय निरुपम मुंबई काँग्रेसमधून जे गुरुदास कामत यांच्या मतदारसंघातून इच्छुक आहेत ते नाव स्पष्ट झालेलं नाही. या उत्तर मुंबई जो संजय निरुपम यांचा मूळ मतदारसंघ होता त्या ठिकाणचा उमेदवार जाहीर झाला नाही. या दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण हे नांदेडमधून असतील असं सांगितलं जात होतं, तेही नाव स्पष्ट नाही. या राजू सातो हिंगोलीतून उमेदवार असतील असं म्हटलं होतं, तेही नाव स्पष्ट नाही. या आणि विदर्भामधून एक चर्चा सुरू होती की चंद्रपूर या भागामधून कदाचित विलास मुत्तेमवार जे नागपूरचे होते विद्यमान यापूर्वी निवडणूक लढवलेले खासदार त्यांचा मुलगा उमेदवार असेल. पण मुत्तेमवार, वडेट्टीवार आणि पुगलिया या काँग्रेस अंतर्गत कलहामुळे हे नाव स्पष्ट झालं नाही. या काँग्रेसमधील अंतर्गत कलह कुठे ना कुठेतरी या कारणामुळे काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. अगदी सागर, अधिक माहिती याबद्दल आपण घेत राहू. पण आज आणखीन एक महत्त्वाची घडामोड होते, ती म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय. आणि याच विषयी बोलण्याकरता आमचे सहकारी विवेक देखील आपल्या सोबत आहेत. विवेककडे आपण जाऊयात. विवेक, ही मोठी घडामोड होते, पण तत्पूर्वी आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय. विजयसिंह मोहिते पाटलांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटलांनी उद्या म्हणजे आज भाजपमध्ये ते प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आणि माढ्यातून शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर माढ्याचा तिढा राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांच्या नजरा तिकिटावरती लागल्यात. मात्र मोहिते पाटील कुटुंबाला तिकीट देण्यास पवार कुटुंबीय अनुकूल नव्हतं. अखेर नाराज मोहिते पाटलांनी भाजपची वाट धरली आहे. अकलूजमध्ये मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्याबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी थेट पवारांविरोधातील नाराजीला वाट मोकळी करून दिली. भाजपच्या चिन्हावर माढा लढवा अशी घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. आणि उद्याची पिढी ही रोजगार हमीच्या कामावर पाठवायची नसेल तर ह्या प्रश्नासाठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे.
आणि तो प्रश्न सोडवण्याची ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करायचा का, हात वर करून सांगा. महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि सर्व प्रमुख नेते मंडळींनी आपल्याला वेळ दिलेली आहे. 12:30 वाजता आपण वानखेडे स्टेडियम गरवारे जिमखान्यावरती आपण यावं ही विनंती या निमित्तानं करतो. मार्गदर्शन वगैरे मी काही करणार नाही. आता प्रत्येकाला बसलेलं आपण मत समजून घेतलेलं आहे. त्यात आपण ठरवलं मी जायचं त्याच्यावर मी सहमत आहे. आता सगळ्यांनी आपला सगळ्या निर्णय घेतलेला आहे. तुम्ही सहमत आहे म्हणजे बीजेपी जायचं आहे. आणि याच आजच्या भाजप प्रवेशाबद्दल रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. विवेक, तसा राष्ट्रवादी काँग्रेसला एक फार मोठा धक्का आहे आणि आज रणजितसिंह मोहिते पाटील हे मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतात. काय माहिती याबद्दल? विशाल, खरं तर आज होळी आहे, पण गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय शिमगा होताना आपल्याला बघायला मिळतोय. यापूर्वी सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि ते भारतीय जनता पक्षात सामील झाले. आज रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षात सामील होतील. खरं तर ज्या दिवशी सुजय विखेंचा भारतीय जनता पक्षात समावेश झाला त्याच दिवशी ते गिरीश महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय बंगल्यावर आलेले होते आणि तेव्हाच खरं तर रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपात येतील अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती. मुळात माढा या लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात यावी असा विजयसिंह मोहिते पाटलांचा आग्रह होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तयार नव्हत्या. गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर जी मोहिते पाटील कुटुंबांमध्ये राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबद्दल खतखत होती ती या निमित्तानं बाहेर आलेली आहे. काल सभेत देखील सगळ्यांनी तेच म्हटलं की तुम्ही आता भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढलं पाहिजे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घोषणा केली की ते आता या भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश करणार आहेत. काही वेळानंतर ते साधारणतः 11च्या सुमारास गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट होईल आणि ज्या पद्धतीने सुजय विखे पाटील यांचा भारतीय जनता पक्षात समावेश झाला होता, त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले होते, तशाच पद्धतीचा एक प्रवेश वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल. निश्चितपणे म्हणजे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे हा काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेला आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्रातलं एक बडं प्रस्थ मोहिते पाटलांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील हा भारतीय जनता पक्षात सामील होणार आहे. विशाल, एक गोष्ट महत्त्वाची की गेल्या 60 वर्षांपासून साधारणतः मोहिते पाटील कुटुंब हे काँग्रेसची विचारधारा मानणार आहे. सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे आणि 3 पिढ्यांनंतर आता एक व्यक्ती वेगळी विचारधारा किंवा विरुद्धची विचारधारा असलेल्या पक्षात जातोय याचा निश्चितपणे धक्का हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे आणि पर्यायाने लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनाही बसणार आहे. धन्यवाद विवेक या सगळ्या तपशिलाबद्दल. रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपमधला प्रवेश म्हणजे राष्ट्रवादीला हा सगळ्यात मोठा धक्का आणि या निमित्ताने भाजपची पश्चिम महाराष्ट्रातली एक जागा निश्चित करण्याचा भाजपचा प्रयत्न, पण तशी त्यांची ताकदही तिथे वाढते मोहिते पाटलांच्या रूपाने. यानंतर बघूयात चंद्रपुरात काँग्रेसची जागा विशाल मुत्तेमवार यांना दिल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांच्या उमेदवारीला विरोध होतोय. चंद्रपुरात नागपूरचा उमेदवार देऊन ही जागा जी आहे ती देणं योग्य नाही आणि त्यामुळे भाजपला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आयतं दान देत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. माझ्यासोबत काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत ज्यांच्या या संदर्भात तीव्र भावना तीव्र प्रतिक्रिया आपण विचारूया. मला सांगा की विशाल मुत्तेमवार यांचं जे नाव आलेलं आहे तर त्याला नेमका तुमचा कसा विरोध आहे किंवा काय प्रतिक्रिया आहे तुमची? चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार म्हणून एका प्रसार माध्यमाने नागपूरचे श्री विशाल मुत्तेमवार यांचे नाव पुढे केलेले आहे, नवे ते प्रकाशित केलेले आहे. विशाल मुत्तेमवारचे नाव आल्याबरोबर चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रातील जे मतदाता आहे किंवा लोक आहेत त्यांच्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्रपूर हा काँग्रेसला तारणारा जिल्हा आहे आणि चंद्रपूर हा काँग्रेसला तारणारा जिल्हा असूनही यामध्ये परक्या ठिकाणचा उमेदवार हा दिलेला आहे. त्यामुळे चंद्रपूरची काँग्रेस एवढी कमजोर झाली आहे का अशी एक संतापाची लाट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. आणि एवढेच नव्हे तर चंद्रपूरवर प्रेम करणारे काँग्रेस जन जे आहेत की ज्यांनी
वर्षानुवर्ष काँग्रेसचं काम केलेलं आहे आणि काँग्रेसवर निष्ठा राखून आजपर्यंत काँग्रेसला पाठबळ दिलेलं आहे. अशांच्या ठिकाणी संतापाची तीव्र लाट उमटलेली आहे. आज प्रसार माध्यमातून जे नाव आलं विशाल मुत्तमवार याचं नाव आल्यावर जे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ज्यावेळेस काँग्रेस स्थापनेपासून आहे अशा लोकांमध्ये एक संतापाची लाट आलेली आहे की या जिल्ह्यामध्ये BJPला विरोध करणारे इथले कार्यकर्ते सत्तेवर असताना वेळोवेळी आंदोलन करून पुढे आलेले आहे, सगळं आलेलं आहे. अशा वेळेस एक बाहेरचा उमेदवार इथे येऊन उमेदवारी दिल्या गेलेली आहे आणि का या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार मिळाले नाहीत आणि ह्या जिल्ह्याने नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु कुणाच्याही व्यक्तिगत विरोधाला जर राज्यपातळीवरून जर विरोध असेल किंवा योग्य नाही. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.